पुंडलिकावरदारे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. घृणा. जेव्हा आपण पाहतो की एखादा माणूस आपले नुकसान करू इच्छित आहे, इतरेच्या नजरेला आम्ही वाईट असल्याचे दाखवू इच्छित आहे, आमच्या पदावरून आम्हास हटवू इच्छित आहे, अथवा एखाद्या प्रकारे आमच्या हिताचे रक्षण करण्याऐवजी आम्हास हानी पोहोचू इच्छित आहे, मनात घृणा उत्पन्न होते. म्हणून हे निश्चित आहे की ज्या कोणापासून हानी पोहोचण्याची शक्यता माणसाला असेल त्याच्याविषयी सुद्धा मनात घृणा उत्पन्न होते. निंदा. जर एखाद्या सार्वजनिक किंवा आमच्या एखाद्या भागीदारीच्या मित्राच्या कानी एखाद्याची निंदा असेल, आमच्याविषयी संशय पसरत असेल, तर त्याच्याविषयी सुद्धा आपल्या मनात घृणा उत्पन्न होते. मानव महत्व. देवाने मानवापेक्षा पशु पक्ष्यांना काही गुण जास्त दिलेले आहेत. त्याचा थोडा विचार. पशु पक्ष्यांची उपमा त्या क्षेत्रात माणसास दिली जाते. कोकिळासारखे गायन, हत्तीसारखा जाडपणा, 3 कुत्र्यासारखी झोप, मोरासारखे नाचणे, गाढवासारखे ओझे वाहणारा, कावळ्यासारखी नजर, सापाच्या कानाचा, पोपटासारखे बोलणारा, राजहंसासारखे चालणे, शेळीसारखे चरणे, कोल्यासारखे लवाड आणि चातकासारखा आतुर. काही गुण देवाचे जे माणसापेक्षा जास्त आहेत. इंद्रासारखे वैभव कोणास नाही, कुबेरासारखे धन कोणाकडे नाही, गंधर्वासारखे गायन कोणी करू शकत नाही, गणेशासारखा मान कोणास नाही, अश्विनी कुमारास वैद्यराज म्हणतात, सूर्य सर्वात तेजपुंज आहे, चंद्र सर्वापेक्षा शीतल आहे, मेघ सर्वापेक्षा उदार म्हटला जातो, कामदेवासारखे सौंदर्य कोणात नाही आणि ब्रह्मदेवासारखा ज्ञानी कोणी नाही. तथापि पशु पक्षी कीटक खालच्या योनी ब्रह्मदेवापर्यंत, वरच्या योनी त्यापेक्षाही मानवात सर्वात मोठा गुण जो देवाने खास दिला तो मानव देहाने देव बनून मुक्त होता येते. मानवाचं जर जीवनाचं सार्थक करायचं असेल तर ते ज्ञानाने होतं. मिळाला पण कळाला नाही. देह मिळाला, मानव देह मिळाला पण कळाला नाही. मानव देहाचे महत्त्व कळविण्यासाठी काय करावं लागेल? कोटी जन्म घ्यावे लागतील. पशुपक्ष्यांना मानवदेह मिळाला पण कळाला का?
पशुपक्ष्यांना मानव देह मिळाला नाही आणि कळाला सुद्धा नाही. राग येईल एखाद्याला पशु कोणाला म्हटलं म्हणजे. पशुपक्ष्यांना मानव देह मिळाला नाही व कळाला सुद्धा नाही. इंद्रादिक देव यांना देहाचे महत्त्व कळाले म्हणून हा देह मिळाला असे इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्माम्हा. तुकाराम महाराज पण त्यांच्या या देह आणि त्यांचे पुण्य संपल्याशिवाय मिळत नाही. पुण्य संपल्यानंतर मानव देह मिळेल याची खात्री नाही. कदाचित त्यांच्या कर्माप्रमाणे पशु पक्षी कीटक यांचा देह मिळू शकतो. साधू संतांना देह मिळाला व कळाला सुद्धा, कारण त्यांनी या देहाचा प्रत्येक क्षण परमार्थाकरता खर्च करून मुक्त झाले. देव सारावे परते संत पूजावे आरते. साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनामे झाले कृत्य कृत्य. नाथ महाराज सांगतात, मात्र काही बहुतांशी मूर्ख माणसांना देह मिळाला पण कळाला नाही. कारण या देहाचा वापर ते अनाठायी करतात म्हणून वस्तू मिळणे यास महत्त्व नाही, ती कळणे महत्त्वाचे आहे. तुकोबाराय दृष्टांत देतात. एका मेंढपाळास एक चिंतामणी सापडला. तो न कळाल्यामुळे त्याने आपल्या आवडत्या शेळीच्या गळ्यात बांधला. एक रत्नपारखी रस्त्याने जात असताना त्याने शेळ्याच्या गळ्यात चिंतामणी पाहिला. मेंढपाळास म्हणाला, शेळीच्या गळ्यातील दगड 10 रुपयास देणार का? तो म्हणाला, बायकोस विचारतो. बायको हुशार होती. संसारात दोघे हुशार असून जमत नाही, भांडणे होण्याची शक्यता असते. दोघे बुद्धू असल्यास संसार रसातळाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा मेंढपाळ सुद्धा बुद्धू होता. बायकोने विचारले, किंमत कोणी केली? तो बोलला, त्या माणसाने. ती बोलली, 10 रुपयास तो मनी घ्यायचा नाही. रत्नपारखीसारखा बोलला, 100, 1000, 10,000 रुपये देतो. शेवटी बायको व मेंढपाळ बोलला, मनी द्यायचा नाही. रत्नपारख्याच्या अज्ञानाची कीव आली व बोलला, हा मनी सामान्य नाही, यापासून पाहिजे ते मिळेल. का चिंतामणी आलिया हाती, सदा विजयवृत्ती मनोवृत्ती आशा. तैसा मी पूर्ण काम निवृत्ती, श्रीनिवृत्ती ज्ञानदेवो म्हणे. पण याचे महत्त्व न कळाल्यामुळे तुम्ही या शेळीच्या गळ्यात बांधला. तुका म्हणे, चिंतामणी शेळी गळा पावे अवकळा, म्हणून या देह चिंतामणी आहे. तुकोबाराय सांगतात, सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळ, निंदा हिंसा नाही कपट देहबुद्धी निर्मळ स्फटिक जायसा. देह कशा करता वापरता यावर त्याची किंमत तुम्ही किती समजली हे लक्षात येते. व्यसनात, संसारात, समाजसेवेत अथवा संत सेवेत. म्हणून एका गुरुने शिष्यास एक किमती हिरा दिला. त्याने बाजारात जा, त्याची किंमत विचारून ये, तो विकू नकोस. शिष्य बाजारात गेला. एका भाजीपाला हिरा दाखविला. त्याने सांगितले, चकाकणारा खडा आहे, मुलांना खेळण्यात चांगला आहे, 2 जोडी भाजी देतो. शिष्य धान्याचा दुकानात गेला. मारवाडी होता. त्याने सांगितले, 1 पोते तांदूळ देईल. मला वाटले हिऱ्यासारखा खडा दिसतो. सोन्याकडे गेला. सोन्याला हिरा पाहिला आणि 10,000 रुपये देतो बोलला. त्याने ओळखले, हा हिरा आहे, पण याची किंमत करता येत नाही. पण 10,000 द्यावास काही हरकत नाही. शेवटी जवेरी बाजार हिऱ्याच्या पिढीवर गेला. हिऱ्यापारखी बोलला, 1,00,000 किंमत मिळेल. शिष्य परत गुरुकडे आला व 4 ठिकाणाच्या किमती सांगितल्या. गुरु म्हणाले, मानव याची किंमत अशीच करतात. व्यसनात आयुष्य घालवतात,
भाजीवाली सारखी किंमत गाढवासारखे संसारात राबतात. एक पोते तांदूळाची किंमत सोनाराचे 10,000 म्हणजे या देहात समाज सेवेकरिता देतात. पण खरी किंमत संत सेवा, देवसेवा. कारण हा देह देवाने भजनाकरिताच दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा, तया झाला फाटा बोधिकेचा. तात्पर्य, देहाची किंमत ओळखता परमार्थाकडे उपयोग करा. पुंडलिकावरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री संत एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.